कशासाठी? रौनक सर, तुम्हाला काय बोलायचं आहे का? सॉरी. हा. तर दोन बुक आपल्याला ठेवायचे आहेत. त्यातलं एक बुक जो असेल तो डेडिकेटेड असेल जस्ट आपल्या मॅपिंगचे जे पॅटर्न्स आहेत त्यांच्यासाठी. त्यात जस्ट आपण मॅपिंग वाला विषय ठेवणार, बाकी कुठल्या गोष्टी राहणार नाहीत. आणि दुसरा जो बुक असेल त्यात काय करणार आहोत आपण, आपले बाकीचे जे नियम आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, नोट्स आहेत, ठीक आहे, जसं आपण पहिल्या दिवशी जो पार्ट ऑफ स्पीच ची ओळख शिकलो होतो, तर त्या गोष्टी त्या बुकामध्ये, आणि बाकी जे आपले मॅपिंग वाले रूल्स आहे, करतो, करते, करतात, करीत नाही, आणि आजच्या हा करू शकतो पासून तर करता येते, करू शकत नाही, करता येत नाही, या सगळ्या गोष्टी आपण त्या मॅपिंग वाल्या बुक मध्ये लिहिणार. तर याला आपल्या मॅपिंग वाल्या बुक मध्ये लिहून घ्या, आणि झालं की लगेच मला कळवा, एक्सप्लेन करून देणार मी, त्यानंतर आपण समोर प्रॅक्टिस कडे वळू. झालं की कळवाल मला. झालं सर. चला, झालं सर. श्रीधर सरांचे झालेलं आहे. ओके. हा सर झालं. हा, उदय सरांचं पण झालं. चला, ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं असं समजू आपण. आता बघा, सांगायची गरज नाहीच आहे. इतकं तर आता या 2 दिवसात तुम्हाला समजलं असेल, करू शकतो पासून करता येते इथपर्यंत जितके शब्द दिसत आहेत, या शब्दांशी जर आपला वर्ब राईम होत असेल तर आपल्याला कॅनचा वापर करायचा आहे. आणि करू शकत नाही, करता येत नाही, या शब्दांशी जर आपला वर्ब राईम होत असेल तर आपल्याला कॅन नॉटचा वापर करायचा आहे. ठीक आहे. एखाद्याचं झालं नसेल तर त्याने मला सांगायचं की सर तुम्ही समोर चालले गेले, माझं लिहून व्हायचं होतं म्हणून. अदरवाईज आपण प्रॅक्टिस कडे चाललो. रौनक सर, तो धावू शकत नाही. ही ही डू नॉट रन. नाही साहेब, बघा, धावू शकत नाही, धावणे ही आपली क्रिया आहे. धावण्याचं झालं धावू शकत नाही, तर करण्याचं काय होणार मग, करू शकत नाही. ओके. तर करू शकत नाही मध्ये डू नॉट वापरून चालणार नाही. डू नॉटचा अर्थ काय होणार, तो धावत नाही. आपल्याला म्हणायचं तो धावू शकत नाही. मग हे इथे दिलेलं आहे ना, करू शकत नाही. धावू शकत नाही, करू शकत नाही, एक दुसऱ्यांशी राईम होत आहे, त्यामुळे आपल्याला याला ट्रान्सलेट करावं लागेल. आय काय होतं, तो धावू शकत नाही. ही कॅन नॉट रन. क्लिअर रौनक सर? हा, ही कॅन नॉट रनच बोललो सर मी, पण ही कॅन नॉट रन. अच्छा, सॉरी, मी डू नाही नॉट नाही, मी ऐकलं. आधी डू बोललो नंतर मी ही कॅन नॉट रन, मला कॅन नंतर कळलं की कॅनचे सेंटेन्स आहे. हा, ओके. ओके सर. चला, सॉरी. रौनक सरांनंतर समत सरांची टर्न. समत सर, मी पाहू शकत नाही. आय कॅन नॉट सी. एकदम बढिया सर. श्रीधर सर, मला पोहता येत नाही. आय कॅनॉट स्विम. आय कॅन नॉट स्विम. छान. श्रीधर सरांनंतर उदय सर,
त्याला बोलता येत नाही. Sir, they cannot speak. सर त्याला आहे, त्याला म्हणजे एक व्यक्तीबद्दल बोलतोय आपण की एकापेक्षा जास्त? Sir, he does not speak. नाही, डज नॉट तर येणार नाही, बोलता येत नाही हा करत नाहीशी जुडणार नाही, हा जुडणार करता येत नाहीशी. He cannot तर मग speak. ओके, दोघांमध्ये काय फरक आहे सांगतो मी. करत नाही वाले जे वाक्य आहेत ते आपण डेली रुटीन मध्ये वापरतो. जसं एखादी मुलगा आहे तो अभ्यास करत नाही, तर ते त्या क्षमताबद्दल नाही बोलत आहोत आपण. त्याला अभ्यास करता येत नाही असं पण विषय नाही, तो करतच नाही, नेहमीची गोष्ट आहे. तर ही डज नॉट स्टडी. ठीक आहे. Okay, sir. काही मुलं असे असतात की ते शाळेतून आले की ते काय वाचतच नाहीत, तर ते काय करतील, तशा मुलाला आपण काय म्हणणार, ही डज नॉट रीड. कारण तो वाचतच नाही, तर तो वाचत नाहीसाठी डज नॉट. पण त्याला वाचताच येत नसेल, अशा वेळेस डू नॉट डज नॉट नाही, मग काय म्हणावं लागेल, ही कॅन नॉट रीड. क्लिअर? Okay. चला, उदय सरांनंतर आस्थाचा तर नेटवर्क इश्यू होता, आस्था गायब आहे. रोहित सर, ते जिंकू शकतात. They can win. दे कॅन विन. खूप छान सर. चला, आता आपण इथून काय करणार, हा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता आपण मिक्स प्रॅक्टिस. आता या प्रॅक्टिस मध्ये काय काय गोष्टी असतील जे आपण फर्स्ट डे मध्ये शिकलो, काल शिकलो आणि जे आज शिकलो, तर तुम्हाला ओळखायचं आहे कुठल्या गोष्टीशी आपला वर्ब राईम होता आणि त्यानुसार उत्तर द्यायचं आहे. रौनक सर, त्यांना समजत नाही. They cannot understand. त्यांना समजत नाही. आता समजत नाही म्हणजे करत नाही होणार सर की करू शकत नाही होणार? म्हणजे त्यांना कळतच नाही सर, असं होईल ना. म्हणजे त्यांना समजत नाही तर म्हणजे मग कळतच डू नाही. नॉट. बरोबर, तर डू नॉट किंवा डज नॉट वापरावं लागेल. त्यांना ना ही डज नॉट अंडरस्टँड. ही डझंट त्यांना मीन्स अंडरस्टँड. त्यांना मीन्स They do एकापेक्षा not. जास्त लोकांबद्दल बोलत आहोत. अनेक They do त्यांना not म्हणजे understand. दे डू नॉट अंडरस्टँड. दे डू नॉट अंडरस्टँड. ओके. बरं, एक शिस्त प्रत्येकाने पाळायची आहे की ज्या वेळेस ज्या व्यक्तीची टर्न असेल त्या व्यक्तीचं कन्फ्युजन त्यालाच दूर करू द्या. त्याचं कन्फ्युजन जर आपण दूर केलं तर त्या व्यक्तीला कळणारच नाही की नेमकं तो कुठे चुकत होता. आपल्याला येत होतं म्हणून आपण उत्तर देऊन दिलं, पण समोरच्याला जमत नव्हतं, त्याचं इम्प्रुव्हमेंट कसं होणार आहे ना. त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आपल्याला त्यालाच प्रयत्न करून द्यायचा आहे, त्याचं प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करू द्यायचं. नाहीच जर जमलं तर शेवटी मग मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करेन, पण मधात दुसऱ्या कोणाने उत्तर देऊ नका, जेणेकरून प्रत्येकाची टर्न झाली पाहिजे, प्रत्येकाचं समाधान व्हायला पाहिजे. तर रौनक सरांनंतर समज सरांची टर्न, तो बसत नाही. He does not sit. हे डज नॉट सिट. ओके. आस्था बेटा, फास्ट मध्ये ना तू आता सध्यासाठी स्क्रीनशॉट घेऊन घे याचं. झालं की मला सांग, नंतर तू लिहून घेशील याला बुक मध्ये. फास्ट. अरे यार, त्याचा माईक सुद्धा कनेक्ट नाही. चला, मी तिला रेकॉर्डिंग पाठवून दे. श्रीधर सर, चंदूला बसता येत नाही. सॉरी, श्रीधर सरांनीच आता उत्तर दिले असतील ना. नाही श्रीधर सर. सर तुम्हाला विचारलं होतं? नव्हतं विचारलं. ठीक आहे, करा याला ट्रान्सलेट. चंदू कॅनॉट सीट. चंदू कॅनॉट सिट, करेक्ट. त्यानंतर उदय सर, रोपटे वाढतात. And increase. एकदा सर. Plants increase
नाही, इन्क्रीज नाही सर, ग्रो शब्द वापरणार इथे आपण. इन्क्रीज साईज मध्ये वाढणे. आणि हा ग्रो म्हणजे काय, जसे आपण लहानपासून मोठे होत आहोत आपण ग्रो करत आहोत आपल्या लाईफ मध्ये, ठीक आहे. तसंच रोपटे लहानाचे मोठे होतात ते ग्रो करत आहेत. इन्क्रीज मीन्स हाईट कमी जास्त होणे, ठीक आहे. ओके, तर उदय सरांना विचारलं होतं मी. रोहित सर. Stone does not melt. स्टोन डज नॉट मेल्ट. आस्था कव्हरेज मध्ये आली का रे बेटा तू? चला, हा आन्सर दिसून गेलता, याला आपण स्किप करू. आस्था बेटा, तुझं नेटवर्क वगैरे सगळं बरोबर झालं असेल तर मला पटकन सांगशील, मी तुला आजचं स्क्रीनशॉट मी आजच्या टॉपिक तुला शो करणार, स्क्रीनशॉट काढून घे. अदरवाईज आधीच जुनं लिहिलं असेल तर असू दे, पण तुझं नेटवर्क करेक्ट असेल तर माझ्याशी बोलशील, मी तुला विचारणार, ठीक आहे. रौनक सर, तो वाचू शकत नाही. He cannot read. एकदम बढिया. रौनक सरांनंतर समज सर, ती वाचू शकते. She can read. शी सर, ती आहे ना, लेडीज, Yes. फिमेल. She Okay. she can read. ओके. श्रीधर सर, तो इथे येत नाही. He does not come हा, तरी सुद्धा एक शब्द राहून गेला सर. here. He हा, does not come here. There. इट डज नॉट कम हिअर. नाही सर, देअर म्हणजे तिथे, Here, हिअर here. म्हणजे इथे. हा, हा. नाही तुम्हाला नाही सर, कोणीतरी दुसरं देअर म्हटलं होतं त्यांना. ओके, उदय सर, ते तिकडे जाऊ शकत नाहीत. Sir, they does not go there. जाऊ शकत नाही. Okay. They cannot go there. ओके, करेक्ट. पहा, मी तुम्हाला अगदी सांगितलं नाही, मी फक्त तुम्हाला हिंट दिलं, तुम्हाला कळलं की काय मिस्टेक होत आहे. तर ही जी मिस्टेक होत आहे ही आपली चूक नाही, ही फक्त विषय आहे, प्रॅक्टिस आपली नसल्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होत. जशी प्रॅक्टिस होईल आपली तर ही अॅक्युरेसी ऑटोमॅटिकली येऊन जाणार. तर प्रॅक्टिसला सुद्धा आपल्याला महत्व द्यायचं आहे. रोहित सर, You cannot प्रयत्न try. करू शकतो. नाही सर, प्रयत्न करू शकतोच, नॉट You कसं. can. यू कॅन ट्राय. ओके, घाई नाही करायची आहे, स्पीड प्रॅक्टिसने आपोआप येऊन जाईल. आपण घाई करायला जाऊ म्हणजे जबरदस्ती घाई करणार तर मिस्टेक होईल. आणि नॅचरली आपली स्पीड वाढू द्या. सध्या आपलं फोकस अॅक्युरसीवर, मग ना बोलून 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 नॅचरली वर्ड्स निघतील. जसं आता आपल्या मराठीच्या बाबतीत होते, आपल्याला शब्द आठवायची गरज पडत नाही, जे बोलायचं आपण सरळ एक्सप्रेस करू शकतो स्वतःला. सेम थिंग इंग्लिशच्या बाबतीत होणार. प्रॅक्टिस वर आपण फोकस ठेवू, अॅक्युरेसी आपोआप येणार. रौनक सर, ती खोटं बोलते. She lie. सर, शी किती वचन? She एक वचन. हा, मग लायचं काय होऊन जाणार? She lies. लाईज होणार, She अनेक lies. वचन होणार, ठीक आहे. ओके. बघा रौनक सर, तुम्ही हॉटेलच्या डिपार्टमेंट मध्ये आहात, तर काय होते ना, हा. स्पोकन मध्ये या गोष्टी चालून जातात, बट हा. आपल्याला जर ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं असेल तर या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे. अदरवाईज हा. स्पोकन मध्ये चालून जाते. तुम्हाला क्लासेस त्यासाठी जॉईन करायचा, ग्रामर साठी करायचं. हा, खास ओके. तर म्हणजे स्पोकन मध्ये एवढा थोडा आहे म्हणा प्रॉब्लेम, एवढा नाही. 60% म्हणजे स्पीकिंग येऊन जातं सर, फक्त ग्रामर साठी थोडं हे होतं. बिलकुल सर, तुमच्या दोन्ही गोष्टी करेक्ट होतील इथे. स्पीकिंग मध्ये अॅक्युरसी वाढेल आणि ग्रामर सुद्धा होऊन जाईल. आणि खास म्हणजे असं आहे सर, माझा मेन पॉईंट असा आहे ना की सर, मला एक एक्झाम थोडी क्रॅक करायची आहे. म्हणजे मी आउट ऑफ इंडियासाठी ट्राय Okay. करतोय सर.
आणि त्यातनं आम्हाला ओके एक ओके म्हणजे हा तर ते पॅसेंजर शिप मध्ये क्रूज मध्ये ट्राय करतोय ना, त्यात आम्हाला एक एक्झाम असतं सर, मार्लिन सी फेअर्स म्हणून एक एक्झाम आहे. त्यात रीडिंग, लिसनिंग, रायटिंग आणि वोकॅब्युलरी वगैरे असे क्वेश्चन्स येतात सर. तर त्यात मी थोडंसं म्हणजे मला मार्क्स कमी येत आहेत. खास माझा मोटिव्ह तो आहे क्लास करायचा. ओके सर, बाकी तर म्हणजे प्रयत्न असं हे असेल कव्हर आमचा अप. की हा. ओके बिलकुल सर, प्रयत्न करणार मी की तुमचे तो जी गरज आहे, जी नीड आहे तुमची, ती आम्ही पूर्ण करू शकू. आणि हा जो मी सध्या घेत आहे हा जस्ट फाउंडेशन आहे. फाउंडेशन, समोर हा हा. साहिल सर कंटिन्यू करतील त्यावेळेस तुमच्यामध्ये जी अॅक्युरेसी येईल तेव्हा तुम्हाला मजा येणार. तेच. ठीक आहे. कारण सर आमच्या हॉटेलमध्ये ओके असं फॉरेनर्स वगैरे सोबत तसं तर बोलणं होतच राहतं ना, प्रॉब्लेम नाही येत नॉर्मल. तेच क्लास बिलकुल. त्यासाठी एक्झाम साठीच करायचं. ओके सर, होऊन जाईल सर. समज सर, मी खोटं बोलत नाही. I cannot lie. हा सर, बोलत नाही तर करणे. I does not. लाय. ओके. आय आणि यू ला आपण सर कुठला नियम लावतो? आय VIP. आणि यू ला आपण व्हीआयपी ट्रीटमेंट देतो. तर व्हीआयपी ट्रीटमेंटचा अर्थ काय? आय आणि यू जरी एक वचन असले तरी त्यांना नियम अनेक वचनाचे लावायचे आहे आपल्याला. तर मग कसं होईल सर? I do not. आय डू नॉट लाय, हा होईल करेक्ट आन्सर. ओके. श्रीधर सर, आम्ही खोटं बोलू शकत नाही. We cannot lie. एकदम बढिया सर. असं वेळ लागलं तर चालेल, महत्वाची आहे सध्या अॅक्युरसी. तर उदय सर, ते विसरतात. सर फॉरगेट. एकदा सर. दे फॉरगेट. हा असतात. दे फॉरगेट. ओके असतं, विचारणार मी आता तुला. उदय सरांनंतर तू उत्तर देशील. हा नेक्स्ट क्वेश्चन उदय सरांसाठी आहे. मी विसरू शकत नाही. उदय सर अनम्यूट करा. बरं आस्था, दे बेटा उत्तर. उदय सरांचं अनम्यूट झालं नाही अजून. आस्था, मी विसरू शकत नाही. I cannot forget. बढिया. हा कॅन नॉट लिहिला आहे बेटा तुझ्याकडे ऑलरेडी? हो सर. ओके चलो बढिया. रोहित सर, तो विसरू शकतो. He can forget. खूप छान सर. मधु सुधरू शकत नाही. रौनक सर. मधु कॅन नॉट. हम्म. सुधारण्यासाठी सर. इम्प्रूव्ह. मनु कॅन नॉट इम्प्रूव्ह. मधु कॅन नॉट इम्प्रूव्ह, करेक्ट. समज सर, ते काम करतात. They can work. एक बार फिर सर. They can work. नाही, काम करतात वेगळं आणि करू शकतात, करता येते वेगळं. They do. आपलं आहे ते काम. हा. द्या सर आन्सर. They do work. हा, डू म्हणायची गरज नाही. वर्क हा स्वतः वर्ब आहे, त्यामुळे दे वर्क. ठीक आहे. श्रीधर सर, राजू काम करत नाही. Raju does not work. एकदम बढिया सर. उदय सर, पक्षी उडतात.
आवाज कटला सर. सर बर्ड फ्लायज. नाही सर, पक्षी उडतात म्हणजे एका पक्षीबद्दल बोलत आहोत काय आपण? नाही नाही सर, सिंग्युलर. नाही, प्लुरल. प्लुरल. ओके पक्षी ओके. अनेक बर्ड आहेत, है ना? हा. बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय, बर्ड्स फ्लाय. ओके. ओके, चलो बघू. आस्था, प्राणी उडू शकत नाही. आस्था बेटा अनम्यूट. चला, आस्थाचा परत नेटवर्क इश्यू. रौनक सरांकडे बोलू आपण. रौनक सर. येस सर, प्राणी उडू शकत नाहीत ना. हम्म. बर्ड्स कॅन नॉट फ्लाय. नाही सर, प्राणी प्राणी. प्राणी, सॉरी, ॲनिमल कॅन नॉट फ्लाय. ॲनिमल्स कॅन नॉट फ्लाय, है ना? नॉट फ्लाय. ओके. हा, कारण आपण एका प्राणीबद्दल नाही बोलत आहोत. चल, आस्था दे बेटा याचं उत्तर. मी थांबू शकत नाही. थांबू शकते. थांबणे, स्टॉप. आय कॅन नॉट स्टॉप. एकदम करेक्ट. आता इथे थांबण्यासाठी ना कधी कधी काही लोक स्टे मध्ये कन्फ्युज होऊन जातात. स्टे वापरायचं की स्टॉप वापरायचं. तर थांबण्यासाठी स्टे पण थांबणे होते, स्टॉप पण थांबणे होते. पण स्टे आणि स्टॉप मधलं फरक कुणाला माहित आहे की मला एक्सप्लेन करावं लागेल? कोणी सांगू शकते? चलो मी सांगतो. बघा, स्टे आणि स्टॉप दोघांचे अर्थ थांबणे होत असते, बट वेगवेगळ्या संदर्भात त्यांना वापरायचं आहे. स्टे मीन्स काय? मुक्कामाने जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी थांबतो तर आपण तिथे स्टे केलंय. जसं समजा मला इथून मुंबई जायचं असेल, तर मुंबई जात असताना मी काय करणार? मी इथून नागपूरला जाणार माझ्या गावावरून. ठीक आहे. नागपूरला गेल्यानंतर नागपूरला माझे मित्र राहतात. त्या मित्रांच्या रूमवर एक दिवस थांबणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग नागपूरसाठी समोर वळणार. तर एक दिवस जे मी त्यांच्या घरी थांबलो, मुक्काम केला, म्हणजे काय केलं? मी त्यांच्या घरी स्टे केला. मग समजा नागपूरवरून निघत असताना सकाळीच त्याच्या रूमवरून मी निघालो आणि समोर 10, 15, 20, 30 जे काही असेल तितक्या किलोमीटर चालल्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की मला चाय प्यायची गरज आहे. तर मी चाय प्यायसाठी परत थांबलो. आता हे जे चाय प्यायसाठी थांबलंय, तर मी स्टे नाही केलंय, मी काय केलंय? स्टॉप घेतला त्या गावी. कारण मी मुक्कामाने नाही थांबलो, चाय प्यायसाठी थोडस ब्रेक घ्यायसाठी थांबलो. म्हणजे मी तिथे स्टॉप दिला आणि जिथे मी मुक्कामाने थांबलो तिथे मी स्टे केलाय. ठीक आहे. तर स्टेला पुन्हा एक शब्द आहे. स्टेचा पुन्हा एक अर्थ होते राहणे. पण राहणे मीन्स मी सिंदेवाईला राहतो तर मी इथे स्टे करत नाही. मी सिंदेवाईला राहतो मीन्स आय लिव्ह इन सिंदेवाई, कारण हा माझं गाव आहे, परमनंट मी इथे राहत आहे. स्टे म्हणजे कसं राहणे? मुक्कामानं राहणे. थांबणे म्हणजे कसं थांबणे? मुक्कामाने थांबणे. तर स्टेचे दोन अर्थ, थांबणे आणि राहणे, दोघांचे वापर जर मुक्कामाने आपण राहत असणार किंवा थांबत असणार तेव्हा करायचं. आस्थाची टर्न झाली होती, रोहित सरांची टर्न. ती पोहत नाही. She does not swim. शी डज नॉट सी. ओके, चला बढिया. बाळाला चालता येत नाही, रौनक सरांसाठी आहे. रौनक सर, बाळाला चालता येत नाही. बेबी डज नॉट वॉक. बेबी डू नॉट वॉक. सर, हा हा, चालता येत नाही तर करणे. चालता येत नाही करत नाहीशी जुडेल की करता येत नाहीशी जुडणार? तर
करता दोन येत नाही पॅटर्न शिकलो होतो आपण, करता येत नाहीशी हा, जुळेल, तर मग करता कॅन नॉटचा करता वापर होणार. कॅन नॉट. बेबी कॅन नॉट वॉक. बेबी कॅन नॉट वॉक. ओके. चला, मग जर समजा याचं ट्रान्सलेशन जसं आधी केलं होतं तसं केलं आपण, त्याचा अर्थ काय निघेल सगळ्यांसाठी आहे हा प्रश्न. बेबी डज नॉट वॉक जर आपण बोललो असतो तर याचा अर्थ काय निघालं असतं? बेबी चालत नाही. एकदम करेक्ट सर. बेबी चालू शकत नाही समज ना. सर. नाही सर, बेबी डज नॉट वॉक याचा अर्थ बाळ चालू शकत नाही, सॉरी चालत नाही असं होणार. डज नॉटचा वापर आपण करीत नाही, करत नाही साठी करत असतो. ओके. तर बेबी डज नॉट वॉक, बाळ चालत नाही. आणि आतापर्यंतच मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जे तुम्ही इंग्रजी बोलू शकले नाही, प्रत्येक व्यक्ती इथला एज्युकेटेड असेल आणि मोस्टली वेल एज्युकेटेड असेल. तर पहिल्या वर्गापासून तुम्ही इंग्रजी शिकत आहात, तर 10वी 12वी पर्यंत आपण इंग्रजी शिकत असतो, कंपल्सरी असते हा सब्जेक्ट. बट या साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण चुकत आहोत. यात चूक तुमची नाही, चूक कुणाची आहे? आपल्या एज्युकेशन सिस्टमची आहे. आपण इंग्रजी इंग्लिशमध्ये शिकत होतो. मे आय कमीन म्हणत आहोत की माय कमीन म्हणत आहोत आपल्याला कळत नव्हतं, आणि मे का बरं लावलाय ते सुद्धा आपल्याला कोणी सांगितलं नाही. तर इथे ना आपल्या पॅटर्न मध्ये जी एक वेगळंपण आहे ते काय? हेच आहे, मॅपिंग, त्यालाच आपण म्हणत आहोत. तर तुम्हाला आता लॉजिक नुसार प्रत्येक आन्सर द्यायचा आहे, आणि लॉजिक मी तुम्हाला दिलेलं आहे. करत नाही असेल तर डू नॉट डज नॉटचा वापर होणार. करता येत नाही असेल, करू शकत नाही असेल, तर मग कॅन नॉटचा वापर होणार. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन मी समज सरांना विचारलं होतं की श्रीधर सरांना? तर माय टर्न माझा आहे. अच्छा, तुमची टर्न आहे आता. ओके, तर रमेश शिकवतो. समज सर. रमेश टीचेस होऊन जाणार सर. सीएच टीचर्स. लास्ट मध्ये आलेलं आहे, तर आपल्याला ईएस. ठीक आहे. हा लॉजिक सुद्धा मला वाटत नाही तुम्ही कधी बघितली असणार की लास्ट मध्ये सीएच असेल तर ईएस लावा, एस असेल तर ईएस लावा, ओ असेल तर ईएस लावा, वाय असेल तर आयएस लावा. ते सगळे लॉजिक आपल्याला भेटत आहेत. तर याचं ना वापर करा, आणि थोडंसं आता तुम्हाला मेहनत करायची गरज आहे. जे ऑक्झिलरी आहेत त्यांना पाठ करून घ्या. जे मी रूल्स तुम्हाला सांगितलं अनेक वचन करायचे त्यांना पाठ करा. शब्दांना पाठ करायच्या मागे धावू नका. शब्द प्रॅक्टिसने पाठ होऊन जातील. विषय आहे नियमांचा, मॅपिंगच्या, रूल्सच्या. हे जर तुम्ही पाठ केले की शब्द मी तुम्हाला सांगत जाणार, तुमचे वाक्य फटाफट ट्रान्सलेट होतील. आणि जितकं जास्त बोलाल ऑटोमॅटिकली शब्द संग्रह वाढेल. शब्द संग्रह वाढवायसाठी वेगळी मेहनत करायची गरज नाही. मेहनत आपल्याला मॅपिंग आपल्या डोक्यात फिट करायची गरज आहे. मेहनत तिथे करायची गरज आहे की मॅपिंग आपल्या डोक्यात फिट झालं पाहिजे. नियम जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या डोक्यात फिट व्हायला पाहिजे. शब्द संग्रह प्रॅक्टिसने वाढेल. श्रीधर सर ते शिकवू शकत नाही. They cannot teach. दे कॅन नॉट टीच. करेक्ट. त्यानंतर उदय सर, त्या हसत नाही. दे कॅन नॉट लाफ. परत सर, हसत नाही तर करत नाही होणार की करू शकत नाही होणार? हसत नाही करता येत हस- नाहीशी जुळेल की करत नाहीशी जुळेल? करत नाही सर. ओके, मग कुठला रूल लावावा लागेल? कॅन नॉट. नाही सर, करत नाही मध्ये डू नॉट डज नॉट. ओके ओके. दे डू नॉट लाफ. ते डू नॉट लाव. ठीक आहे. काय करायचंय ना, मॅपिंग साठी एक वेगळं बुक जे मी तुम्हाला म्हटलंय त्या बुकला आपल्या डोळ्यासमोरच ठेवा. बोलत असताना ट्रान्सलेट, इकडे वाक्य दिसलं की ट्रान्सलेट करायच्या आधी एकदा आपली नजर इकडे वळवायची. मॅपिंग मध्ये पाहायचं करत नाहीशी जुळत आहे, करता येत नाहीशी जुळत आहे, त्यानंतर आन्सर करायचं. ओके. उदय सर झालेत आस्था. प्रणय खेळतो.
आस्था. ओके, आस्थाला आपण स्किप करू. रोहित सर. प्रणय प्रणय खेळतो. प्लेज. प्रणय प्लेज. येस. प्लीज. प्लेज. ओके, करेक्ट सर, करेक्ट. रौनक सर. त्याला खेळता येत नाही. दे डू नॉट प्ले. सर दे डू नॉट खेळता प्ले. येत नाही. नाही नाही नाही, खेळता येत नाही तर करण्याचं काय दे डज होणार? नॉट प्ले. खेळता येत नाही तर करता येत नाहीशी जुळेल की करत नाहीशी जुळेल हा वाक्य? करता येत नाही. करता येत नाही. हा, मग करता येत नाही मध्ये आपण काय शिकलो आज? कॅन नॉट. दे कॅन नॉट. अच्छा, त्याला दे कॅन नॉट प्ले. ठीक आहे, आता परत याच्यात एक पुन्हा चूक होत आहे. ती काय होत आहे, त्याला म्हणजे एका व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत आणि त्यातल्या त्यात मेल व्हर्जन बद्दल बोलत आहोत, तर मेल ही मेल वर. कॅन नॉट बोलावं लागेल. ही कॅन नॉट. ओके, ही कॅन नॉट प्ले. ही कॅन नॉट. कॅन नॉट प्ले. ओके, रौनक सरांनंतर समत सर. मी खेळू शकतो. आय कॅन प्ले. आय कॅन प्ले. खूप छान. समद सरांनंतर श्रीधर सर. ती ऐकत नाही. She cannot listen. हा सर, ऐकत नाही तर करत नाही होणार की करता येत नाही होणार? She does not listen. शी डज नॉट लिसन. ओके, चलो बढ़िया. श्रीधर सर. मी विचार करतो. I think. एकदम बढ़िया. उदय सर. आम्हाला नाचता येत नाही. उदय सर, फास्ट अनम्यूट करा. बर, चला. उदय सरांच्या ठिकाणी रोहित सर. आम्हाला नाचता येत नाही. वी कॅनॉट डान्स. एकदा परत सर, एकदा परत. सर, उत्तर देत असताना बोलता बोलता अनम्यूट करू नका. सॉरी, म्यूट करू नका, अनम्यूट करू नका. आधी वी अनम्यूट आणि मग उत्तर द्या. वी कांट डान्स. वी कांट डान्स. करेक्ट. चलो, छान. एक राऊंड आपण घेऊ, त्यानंतर मला काही बोलायचे आहे ते सॉर्ट आउट करू आपण विषय, आणि मग उद्याच बोलायचं काय, उद्या 2 तास घ्यायचे का याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि 2 तास क्लास घ्यायचे असेल तर वेळ कोणतंच प्रत्येकाला सुटेबल असेल ते आपण ठरवून घेऊ. एक लास्ट राऊंड घेऊन घेऊ त्याआधी. रौनक सर, तो मेहनत करत नाही. ही डू नॉट. समोर सर. अच्छा, मेहनत करणे. वर्क हार्ड. ही डू नॉट वर्क हार्ड. ऑक्झिलरीज बरोबर वापरलेत सर, पण मला सांगा, सब्जेक्ट एक वचन आहे की अनेक वचन? हो, एकच वचन आहे. मग डज ही डू नॉट नॉट बोलावं वर्क लागेल. हार्ड. डज नॉट. हा, नाही डज नाही, नॉट वर्क. डज नॉट. ठीक आहे, डज करत नॉट नाही वर्क. वाल्या पॅटर्न मध्ये वर्बला आपण छेडत नाही. आपलं लक्ष कुठे असते? डू नॉट किंवा डज नॉट कडे. सर, ते एकदा ना थोडं मी स्क्रीनशॉट काढून घेतलं. मला ते एकदा म्हणजे असं वहीत लिहिलं ना, नंतर आता ते एकदा मला परत म्हणजे एकदा मी वाचावं लागेल मला ते. त्यामुळे मला थोडं कन्फ्युज होतंय. ठीक आहे सर, मी हा, आता तुम्हाला डज शो नॉट आणि करून डू देणार. नॉट. हा, हा, नाही नाही, ते ना डू नॉट ओके आणि ओके, डज नॉट मध्ये थोडंसं त्यामुळे थोडं कन्फ्युजन ठीक आहे, होतं. मी शो करून देणार सर याच्या नंतर मी तुम्हाला. ओके. समज सर. त्यांना गाता येते.
दे सिंग, दे कॅन सर सिंग. गाता येते. हा एकदम खरं. समद सरांनंतर श्रीधर सर. लाकूड बुडत नाही. श्रीधर सर. लाकूडला सर काय येऊ शकते? वूड, लाकूड साठी वूड आणि बुडणे साठी सिंक, SINK. वुड डू नॉट सिंक. बुडत नाही आहे ना सर. वूड सिंक म्हणजे लाकूड बुडतो होऊन जाणार. आपल्याला म्हणायचं आहे की बुडत नाही. वुड कॅनॉट सिंक. हा बुडू शकत नाही होऊन जाणार. कॅनॉट. बुडत नाही, करत नाही. करत नाहीशी मग वुड डज नॉट सिंक. हा बरं, मला एक प्रश्नाचे उत्तर द्याल. करत नाहीशी जुळत आहे की करू शकत नाहीशी जुळत आहे? करीत नाहीशी जुळत आहे की करता येत नाहीशी जुळत आहे? यात आपलं कन्फ्युजन होत आहे का? थोडं थोडं होते होते. सर. ओके, चला मी तुम्हाला ना याच्यासाठी एक सिंपल गोष्ट सांगतो. कदाचित तुम्हाला सांगितलं नव्हतं याआधी. एक्सक्यूज मी सर. त्याच्यासाठी एक सिंपल. हा सर. सर बुडत नाही आता काय म्हटलं तुम्ही, त्याचं स्पेलिंग काय? SINK, सिंक. ठीक आहे, स्क्रीनवर विजिबल असेल बघा. येस सर, येस. ओके. एकदा ना मी तुम्हाला तो विषय सांगतो की आपल्याला राईम कशा पद्धतीनं करायचं आहे. बघा, आपला जो पॅटर्न आहे तो करणे या शब्दावर बेस्ड आपण ठेवलाय. आपण जे मॅपिंग शब्द वापरतो ते काय आहे? कुठल्याही वाक्याला ट्रान्सलेट करायचं असलं की आपल्याला आपल्या वर्बला या शब्दाशी मॅप करायचं आहे. कसं करणार? समजा आपला वर्ब आहे, आताचा वर्ब घेऊ आपण, बुडणे. ओके, हा आपला वर्ब आहे. तर मेन शब्द हा आहे. याला आपण मग रूप देत असतो. कधी बुडणेला आपण बुडतो करतो. तर आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्या वाक्यात बुडणे हा वर्ब जो आहे, क्रिया जी आहे, ही क्रिया बुडतो या रूपामध्ये वापरलाय. तर आपल्याला करणेचं कोणतं रूप होईल ते विचार करावा लागेल. तर इथे नेच्या ठिकाणी तो लागलाय, तर आपल्याला सुद्धा काय करावं लागेल? कर पर्यंत ऍज इट इज लिहिणार, नेच्या ठिकाणी तो लावून देणार. तर झालं हा मॅप. बुडतो करतोशी जुळत आहे. याला ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये रायमिंग म्हणतात. आणि बुडू शकतो. सेम थिंग आपल्या पॅटर्न मध्ये कसं होऊन जातं? करण्याचं करू शकतो ना. का बरं याला आपण करू शकतो म्हटलं आता? कारण इथे ने हटवलाय. बुडणे या शब्दामधला ने हटवलाय, आपण सुद्धा हटवलं. त्यानंतर नेच्या आधीचा जो शब्द होता ड, त्याला उकार लावलाय. तर आपण सुद्धा काय केलं? आपल्या पॅटर्न मध्ये जो नेच्या आधी र आलेला आहे त्याला उकार लावला. ठीक आहे, तर बुडणेचं बुडू शकतो झालं, तर करण्याचं करू शकतो होते. अशाच पद्धतीने बुडणेच्या आता कुठलाही रूप आला की त्यातला आपल्याला आपल्या पॅटर्नशी राईम करून घ्यायचं आणि मग ठरवायचं की कुठला नियम लागेल. आता बुडण्याचं बुडतात झालं, तर करण्याचं करतात होणार. बुडण्याचं समजा बुडला, बुडला असं झालं, तर करण्याचं केलं होणार. अशा पद्धतीने आपल्याला
याला मॅप करायचंय, राईम करायचंय आणि मग ठरवायचंय की कुठला नियम लावायचा. क्लिअर आहे आता? येस सर. ओके चल. श्रीधर सर, ती घाबरते. She fears. एकदम करेक्ट. उदय सर, आम्ही घाबरत नाही. We do not fear. वी डू नॉट फिअर. एकदम बढिया. त्यानंतर रोहित सर, त्याला स्वयंपाक करता येते. They can cook. एकदा परत सर, आवाज They ब्रेक can झाला cook. होता रोहित सर. नाही, जे कसं होणार सर, त्याला म्हणजे किती एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल त्याला बोलत आहोत की he एका can व्यक्तीबद्दल बोलत he आहोत? can cook. He can cook, sir. ठीक आहे, ठीक आहे अनकू, ठीक आहे. चलो बढिया. थोडं आज मी ना थोडं थकल्यासारखं मला वाटत आहे, तर आपण आजचं क्लास इथे एंड करू. त्याआधी मला पटकन प्रत्येकाने उत्तर द्या. सगळ्यांनी अनम्यूट ठेवा थोड्या वेळासाठी आणि मला सांगा की उद्या जर आपल्याला 2 तासाचा क्लास ठेवायचं झालं तर 2 तासाचा क्लास कसं असणार? 7 वाजता आपल्याला स्टार्ट करावं लागेल. 7 ते 8, 8 ते 9, म्हणजे आपल्या डिनरच्या वेळेस आपण मोकळे होऊन जाऊ. जर आपण सुरुवातच 8 वाजता केलो तर विषय काय होईल? क्लास सुटायला 10 वाजून जातील. ठीक आहे. ज्या वेळेस आपण आपल्या बेडवर असायला पाहिजे त्यावेळेस आपण आपला क्लास करत असतात. तर शक्य आहे 7 वाजता प्रत्येकांसाठी? येस सर. समज सरांसाठी शक्य आहे. रौनक सर? हा सर, मी बघतो म्हणजे जेवढं म्हणजे, कारण सर कसं आहे, माझी नाईट शिफ्ट असते ना, म्हणजे काल आणि आज मला ऑफ होता. उद्या मला जायचं आहे, तर समजा मी तेच संध्याकाळी 7-7:30ला उठून समजा फ्रेश वगैरे होऊन तेच असं होतं. तरी मी ट्राय करेल सर, करून ठेवेल मी जॉईन एक ओके, साईड. हा हा हा. ठीक आहे. हा श्रीधर हा. सर आणि रोहित सर? Okay, sir. जमेल सर. श्रीधर सर? जमेल सर. उदय सर? ठीक आहे. तर उद्याला 7, 8 आणि 9, सॉरी 7 ते 8 एक टॉपिक आपण घेणार. उद्या 2 गोष्टी आपण शिकणार आहोत. कुठल्या? दोनही महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट शिकणार आहोत, आतापर्यंत आपण छोटे छोटे वाक्य बनवणं शिकलो आहोत. तर उद्या जर समजा कंप्लीट वाक्य आपल्याला बोलायचं असले, जसं त्याला स्वयंपाक करता येत नाही, आम्ही घाबरत नाही, हा कंप्लीट वाक्य नाहीये. कंप्लीट वाक्य काय? आम्ही वाघाला घाबरत नाही. तर हा जो वाघाला शब्द एक्स्ट्रा येऊन गेला, याला कुठं ठेवायचं? ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण उद्या शिकणार की कंप्लीट सेंटेन्स असलं तर कशा पद्धतीनं त्याला बोलायचं आहे. दुसरा सेशन जो असेल त्या सेशन मध्ये काय? आर्टिकलचा वापर आपण शिकणार. आर्टिकल म्हणजे काय? अन आणि द. आता तुम्ही म्हणाल की अन आणि द कशा पद्धतीनं वापरायचं आम्हाला ऑलरेडी माहित आहे, पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार ती पद्धत मला वाटत नाही की तुम्ही या आधी कधी त्या पद्धतीने विचार केला असणार. काहीतरी वेगळं असणार आहे आणि नुसतं वेगळंच असणार नाही तर तो ग्रॅमॅटिकली करेक्ट सुद्धा असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला कदाचित काही लोकांना असं वाटू शकते की सर असं कसं होऊ शकते म्हणून, पण मी त्या गोष्टीला सिद्ध सुद्धा करून दाखवणार गरज पडली तर. ठीक आहे. तर या 2 गोष्टी, 2 टॉपिक आपले असतील आणि माझी इच्छा असेल की उद्याचा क्लास जितकं पॉसिबल आहे ट्राय करा की लाईव्ह क्लास अटेंड करून तुम्ही त्या क्लासला करणार. नाहीच जर शक्य झालं तर उद्याच्या क्लासला रेकॉर्डिंग पाहणं विसरू नका, कारण तो जर तुम्ही मिस केले तर समोर ज्या काही गोष्टी आपण शिकणार आहोत त्या गोष्टी तुम्हाला कळणारच नाही, त्याला कशा पद्धतीने वापरायचं. कारण मोठे वाक्य असल्यावर गोंधळ निर्माण होऊन जातील. शब्द जर तुम्ही मागे पुढे करून टाकले, ठीक आहे, शब्दांची रचना जर आपण मागं पुढे केलं तर तो अर्थहीन वाक्य होऊन जाते, त्याचा काहीच अर्थ इंग्रजीमध्ये निघत नाही. त्या कारणाने तो जो उद्याचा दिवस आहे तो महत्वाचा आहे. ठीक आहे. तर उद्याचे शेड्यूल आपलं फिक्स 7 ते 8 आणि 8 ते 9 आपला क्लास असेल. प्रत्येकाने अटेंड करायचं
इतकंच डिस्कस मला करायचं होतं. तर आता बाकीचे जे आहेत ते क्लासला लिव्ह करू शकतात. रौनक सर, तुम्हाला याचं स्क्रीनशॉट पाहिजे होतं, याला स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचं. हो सर. सर यात असा टायमिंग म्हणजे असं बॅच टायमिंग हाच राहणार का सर, जर बॅच स्टार्ट झाली तर, की चेंजेस वगैरे होईल काही टायमिंग सर वगैरे हा मध्ये? आता मोस्टली प्रोफेशनल लोकांसाठी आहे. तर ओके. आपण या क्लासला 8 ते 9 हा वेळ डिसाईड करून ठेवलेला आहे मी माझ्या डोक्यामध्ये. समोर आपण याला 8 ते 9 8 to करणार आहे. 9. ओके, 8 to 9. 8 to 9. ओके. ओके ओके. थँक्यू झालं सर. सर गुड नाईट. स्क्रीनशॉट? गुड सर, नाईट सर. काढला. हो. हा, आता रौनक सर याला लिहित असताना कशा पद्धतीने लिहाल? करीत हा. नाही, करत नाही, ही वाली लाईन लिहून घ्याल आणि तो जो हा. चार्ट आहे ना खाली, डू नॉट, हा, डज हा. नॉट, अनेक वचन, एक हा. वचन, हे हा, लिहाल. हा. हे मधातले ज्या 3 लाईनी आहेत, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, वर्ब, हे फक्त आपण हा. समजायसाठी लिहिलेलं आहे. हा मॅपिंग सर, वाल्या बरोबर. बुक मध्ये याला ओके. फक्त हा चार्ट कारण मग चार्ट काय होत चालेल. जाते, जितकं सुटसुटीत राहणार तितकं पटकन आपल्याला ऑक्झिलरी हा, सापडतील. हा. चालेल ना सर, ओके. चालेल. ओके डन. ओके, चला शुअर सर. सर. बाय सर. गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. गुड नाईट सर.